पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणाऱ्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्तारूपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तूंच्या रूपामध्ये सर्व काही हा तत्ववेत्ताच असतो. म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही. आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब, विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते. त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणाऱ्या वस्तू सत्य नाहीत, हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊन सुद्धा खऱ्या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही की परिणामही नाही. ते आपल्या अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून सूक्ष्मभूतांपासून वेगळी नाहीत. पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवीचे अस्तित्व सापडत नाही, म्हणून ते असत आहे असे सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत हे आपोआप सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की ज्या वस्तू अगोदर होत्या त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधी निषेधाचे शास्त्र असते. जे विवेकी पुरुष स्वानुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा त्रिविध अद्वैताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन, दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र हे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यात भेद नाही. जसे जाणणे म्हणजे भावाद्वैत, परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत. युधिष्ठिरा, मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वतः परमात्म्यामध्येच होत आहेत, हा भाव ठेवून सर्व कर्मे त्याला समर्पण करणे म्हणजे क्रियाद्वैत होय. स्वतः स्त्रीपुत्रादी नातलग आणि इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोगता जीव हाच परमात्मा आहे. या प्रकारचा विस्तार म्हणजे द्रव्याद्वैत होय. युधिष्ठिरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य ज्यावेळी ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तिकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवत भक्त मनुष्य घरात राहून सुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करून घेतो. युधिष्ठिरा, हेच पहा ना, तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमळांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले. पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यामुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अतिशय प्रेम करीत मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलांचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह वेड्यासारखा गात तेथे गेलो. हा आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून त्यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की तू आमची अवहेलना केली आहेस, म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या या शापाने मी दासीपुत्र झालो. परंतु त्या शूद्र जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवा शुश्रूषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने गृहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमप्रद अनायासे प्राप्त करून घेतो. या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे, कारण तुमच्या घरी साक्षात परमब्रह्म मनुष्य रूपात गुप्तरूपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहित परमशांत परमानंदानुभव स्वरूप परमब्रह्म आहे, तेच तुमचे प्रिय हितैषी मामे भाऊ, पूज्य आज्ञाधारक गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धीपणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो.
आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. श्री शुक म्हणतात, देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परमब्रह्म आहेत हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अशा प्रकारे मी तुला दक्षकन्यांच्या वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असुर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली. अध्याय 15 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादश सहस्राव्या पारमहंस्या संहितायां सप्तमस्कन्धे प्रह्लादानुचरिते युधिष्ठिरनारदसंवादे सदाचारनिर्णयो नाम पञ्चदशोऽध्यायः. इति सप्तमः स्कन्धः. हरि ओं तत्सत्. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली. वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी. उद्धारावे चैतन्यघन श्री सद्गुरु हरिराया. सदा अंतरीयासे नाम तुझे कळू दे मला सत्य कर्तव्य माझे. तुझ्या थोर कृपे पळो दूर माया. क्षमा कर श्री सद्गुरुराया. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.